लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. कारण की आता जर बघितले तर लाडक्या बहिणींसाठी अजून एक अपडेट काय आलेली आहे, की ज्या लाडक्या बहिणींचे थांबलेले हप्ते जे होते, म्हणजे पाठीमागचे जे म्हणजे समजा आता फेब्रुवारी महिन्यातले, जानेवारी महिन्यापासून, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांचे पाठीमागचे राहिलेले थांबलेले हप्ते त्यांना ते जमा होणार म्हणून असं सांगण्यात येत आहे अजून. माहिती येत आहे. नोटीस आलेली आहे. त्या नोटीसबद्दल आता काय अपडेट आहे यामध्ये तुम्हाला मी आता लगेच 2 मिनिटात मी तुम्हाला सगळं सांगतो. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि ते आता मी तुम्हाला अपडेट काय दाखवतो. थांबलेले हप्ते ज्यांचे जे आहेत, ते थांबलेले हप्ते तुम्हाला भेटणार कधी कधी आहेत आणि कसं काय भेटणार असेल तर ते. तर बघा आता स्क्रीनवरती तुम्हाला आता एक नोटीस येईल. लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹6,000 जमा होणार. महत्त्वाची अपडेट आली समोर. लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट लेटेस्ट अपडेट. लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी अपडेट. फेब्रुवारी ते मे महिन्याचे रखडलेले 4 हप्ते 2 टप्प्यात जमा होण्याची शक्यता आहे. ₹6,000 लाभाबाबतची संपूर्ण माहिती वाचा. 2 टप्प्यात म्हणजे काय आहे, की तुमचे आता पाठीमागचे जे टोटल आता ही पाठीमागचे जे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून जे थांबलेले हप्ते आहेत, तर ते सगळे हप्ते तुम्हाला 2 टप्प्यामध्ये म्हणजे 1500-1500 असं ₹3,000 असं ₹3,000 ₹3,000 असं मिळून 2 टप्प्यामध्ये तुम्हाला ₹6,000 भेटणार म्हणून असं सांगत आहेत. तर ह्यामध्ये आता पुढं बघा म्हणजे कुठून महिन्यापासून कोणत्या महिन्यापासून तुम्हाला कसं काय भेटणार, कोणत्या लाडकी बहिणीला भेटणार हे याबाबतीचे आता हे अपडेट बघा आता. आता बघा इन्स्टॉलमेंट डेट. राज्यातील काही पात्र लाडक्या बहिणींना मागील 4 महिन्यापासून एकही हप्ता खात्यावर जमा झाला नाही. या लाडक्या बहिणींच्या खात्यावर ₹6,000 जमा होणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्याचे हप्ते रखडले आहेत. पात्र महिलांच्या खात्यात 2 टप्प्यात आता ₹6,000 जमा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगितलं ना 4 महिन्याचे म्हणजे कसं झालेलं आहे आता बघा यामध्ये त्यांनी सांगितलं पण आहे. कोणत्या महिन्यापासून तुम्हाला जे थांबलेले हप्ते आहेत ते येणार आहेत. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे यांनी 4 महिन्यापासून एकही हप्ता खात्यावर जमा झाला नाही. असे कोणते लाडकी बहीण आहेत तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला 4 महिन्यापासून हप्तेच आले नाही अजूनपर्यंत 4-5 महिन्यापासून. तर यामध्ये बघा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आणि मे. मे महिना आता पाठीमागचं झालेलं. तर हे आता जूनमध्ये तुम्हाला ते पहिलं येणार पैसे ह्याचे येणार ₹3,000 फेब्रुवारी आणि मार्चचे येणार ₹3,000. मग नंतर तुम्हाला येणार आणि ₹3,000 ह्याचे म्हणजे एप्रिल आणि मेचे. फेब्रुवारी, मार्चचे पहिले 3,000 येणार, मग नंतर एप्रिल आणि मेचे येणार. तर ह्यामध्ये बघा आता पुढची नोटीस काय आहे बघा आता. ह्यामध्ये तर ही नोटीस त्यांनी सांगितले. तर आता ह्यामध्ये पुढं जे सांगितलेलं आहे त्यांनी ई-के-वाय-सी नंतर राज्यातील लाडक्या बहिणी योजनेत 80 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. पण यामध्येच काही महिला पात्र असतानाही त्यांच्या खात्यावर मासिक लाभ जमा झाला नाही. त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसात पहिल्या टप्प्याचे ₹3,000 जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर पुढील काही दिवसात उर्वरित 2 महिन्यांचा हप्ता ज्या महिलांना मिळेल असे सांगण्यात येत आहे. त्या महिलांना मिळाल्यास सांगण्यात येत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो ह्यामध्ये ह्यांनी काय सांगितलेलं आहे, की मी तुम्हाला सांगितलं होतं ना मधी, की बाकीचे जे राहिलेले जे 80 लाख लाडकी बहीण आहेत त्यांचं बघा जे पात्र असतानाही सुद्धा त्यांना भेटलेलं नाही लाभ. तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता ते लाभ भेटणार आहे. यामध्ये सांगितलेलं पण आहे बघा आता. तर यामध्ये काय आहे आणि सामाजिक सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे वर्ग झाले नाहीत. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला नाही, अशी माहिती समोर येत आहे. राज्यातील 80 लाख महिला ई-के-वाय-सी नंतर अपात्र ठरल्या आहेत. पण त्याच वेळी पण त्याच वेळी अनेक महिलांच्या खात्यात पात्र असताना आणि ई-के-वाय-सी केली असतानाही पैसे जमा झाले नाहीत. 4 महिन्यापासून हप्ता मिळाला नसल्याने लाडक्या बहिणीमध्ये नाराजी आहे. त्याशिवाय विरोधकांकडून गंभीर आरोपही केले जात आहे. पण आता सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर 2 टप्प्यात ₹6,000 जमा होणार आहेत आणि फेब्रुवारी, मार्च त्यानंतर एप्रिल आणि मे असे पैसे जमा होतील असे सांगण्यात आले. बघा लाडक्या बहिणींनो सांगितलं ना तुम्हाला फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आणि मे हे दोन्ही महिन्याचे. त्यानंतर बघा एप्रिल 2026 रोजी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्याची मुदत संपली. त्यानंतर सरकारकडून अर्जाची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये 80 लाखापेक्षा जास्त महिला लाभ बंद करण्यात आल्याचे समजतेय. लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आली.
धक्कादायक म्हणजे 14,000 पुरुष, 5 लाख सरकारी कर्मचारी, आयकर भरणाऱ्या 10 लाख महिला, 65 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या लाखो महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर लाडक्या बहिणीनं ह्यामध्ये हे 80 लाख मध्ये जे त्यांनी अपात्र केलेले आहेत ना, तर ह्यामध्ये त्यांचं एकच म्हणणं काय आहे, की भरपूर कर्मचारी, सरकारी कर्मचारी ह्यामध्ये लाभ घेतलेले आहेत, जे घ्यायला नाही पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे. तर त्यामुळं त्यांनी हे सगळे जेवढे अपात्र झालेले त्या लाडक्या बहिणींना आणि परत त्यांनी पडताळणी करून त्यांना पात्र करणार आणि त्यांना लाभ पण देणार आहे असं सांगितलंय. आता यामध्ये बघा लास्ट नोटीस काय आहे. दरम्यान अपात्र लाडक्या बहिणीकडून कोणतीही वसुली केली जाणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण ज्या 14,000 पुरुषांची या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून सर्व पैसे वसूल केले जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याशिवाय ज्या महिला पात्र आहेत पण ई-केवायसी करता आली नाही अथवा चुकली आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया सुरू होऊ शकते असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी सांगितलो ना, तर सेम त्यांनी तसं सांगितलेले पण आहेत. त्यांचं नोटीस जे आहे बघा, आता ही नोटीस पण दुसरी पण नोटीस तशी आहे, की ज्या लाडक्या बहिणींना जे त्यांनी अपात्र म्हणजे केले होते, तर त्या लाडक्या बहिणींना जर बघितले, तर त्यांनी काय म्हटलेले आहे देवेंद्र फडणवीस यांनी, की आम्ही त्यांना पात्र करून त्यांचं जे लाभ आहे त्यांना चालू करणार आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणी अपात्र असून सुद्धा त्यांनी अपात्र यादीमध्ये गेलेले आहेत, म्हणजे की त्यांच्याकडनं पण ती चुकी झालेली. म्हणजे काय झालेला आहे प्रॉब्लेम, की असे जे 14,000 पुरुष आहेत त्यामध्ये 5 लाख सरकारी कर्मचारी आहेत. तर हे जे जेवढे हे लाडकी बहिणींचं फॉर्म भरलेले आहेत, म्हणजे हे फ्रॉड करून फॉर्म भरल्यासारखं झालेलं आहे. तर त्यांना त्यांच्या 14,000 पुरुषाकडनं तर त्यांनी वसुली करणार आणि बाकीचं जे कर्मचारी वगैरे आहेत आणि बाकीचं ज्यांनी की डॉक्युमेंट दुसरे दाखवून वगैरे सगळं फॉर्म भरलेले आहेत, अशा सर्व बहिणींना किंवा सर्व जेवढे असतील तर ते सगळ्यांना त्यांनी पहिलं अपात्र करणार. मग नंतर जे पात्र असेल त्या लाडक्या बहिणींना त्यांनी पात्र करून त्यांचं जे लाभ आहे त्यांना 1,500-1,500 रुपयाचा लाभ त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांना देणार त्यांनी. आणि हे पण सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी, की जे आतापर्यंत 1,70,00,000 लाडकी बहीण जे आहेत, जे पात्र ठरलेले आहेत आता, त्या लाडक्या बहिणींना कधीही हप्ता थांबणार नाही. त्यांना कंटिन्यू हप्ता येत राहणार. प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये येत राहणार. फक्त एवढंच आहे लाडक्या बहिणींनो, की जे आता पुढे जी नवीन ई-केवायसी आणि परत चालू होणार, हे तर ई-केवायसी होणार, बट 2026 ची सगळ्या लाडक्या बहिणींना जी ई-केवायसी चालू होणार आहे, त्या ई-केवायसी मध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित ई-केवायसी करायला लागणार आहे. तर मी तुम्हाला त्या ई-केवायसी बाबतीत आणि पाठीमागं आणि परत जे पुढं काय अपडेट ह्या ई-केवायसी बद्दल तुम्हाला जे अपडेट येणार आहे, मी तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला मी आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देणार आहे. तर म्हणून लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.